निवडणुका लढायच्या आतापर्यंत मी 14 निवडणुका केल्यात. त्यामुळे आता कुठेतरी थांबायला हवं, असं म्हणत शरद पवारांनी अचानक राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिलेत. मात्र त्यांचं हे विधान आणि भावनिक राजकारण जनतेसाठी काही नवीन नाही. बारामती विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे युगेंद्र पवारांसाठीही त्यांनी आपलं भावनिक राजकारण सुरू केलंय का? आणि अजित पवारांसारख्या तगड्या उमेदवारासमोर त्यांचं हे भावनिक कार्ड चालणार का? याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही बारामतीत पवार कुटुंबात लढत होणार आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवारांनी तिकीट दिलंय. परंतु नवख्या असलेल्या युगेंद्र पवारांचा राजकारणातील मुरब्बी मानल्या जाणाऱ्या अजित पवारांसमोर निभाव लागणार का, हा मोठा प्रश्न आहे. या काका पुतण्याच्या लढाईकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. युगेंद्र पवार हा एक चेहरा असला तरी त्यामागे शरद पवारांचंच नेतृत्व असल्याचं जग जाहीर आहे. त्यामुळे हा सामना अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात आहे असं म्हणण्यापेक्षा अजित पवार विरुद्ध शरद पवार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शिवाय हा सामना जिंकण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार मंगळवारी युगेंद्र पवारांच्या एका प्रचार सभेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपलं भावनिक कार्ड खेळण्यास सुरुवात केली. शरद पवार म्हणाले की मी सत्तेत नाही, राज्यसभेत आहे आणि अजून माझं 1.5 वर्ष आहे. या 1.5 वर्षानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. मी लोकसभा लढणार नाही, कसलीच निवडणूक लढणार नाही. अहो, किती निवडणुका लढायच्या? आतापर्यंत 14 निवडणुका केल्यात. तुम्ही असे लोक आहात की एकदाही घरी पाठवलं नाही, दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी आणली पाहिजे, हे सुचवून मी कामाला लागलो आहे, असं म्हणत त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत. दरम्यान याआधीही शरद पवारांनी राजकारणातून संन्यास घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं. मात्र त्यानंतरही वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा ते अजूनही राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्याच्या आधी शरद पवारांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांमध्ये तशा हेडलाईन्सही छापून आल्यात. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपला राजीनामा मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या निवृत्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यांमध्ये कायमच भिन्नता आढळते. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा केला होता. शिवाय राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. शरद पवारांनी आपल्याला सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं सांगितलं होतं. परंतु राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पुन्हा घुमजाव केला असं ते म्हणाले होते. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेबाबत कायमच शंका उपस्थित करण्यात येते. त्यानंतर आता बारामतीच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा बारामतीकरांना भावनिक साथ घातल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी युगेंद्र पवारांसारख्या नवख्या उमेदवाराला संधी तर दिली, पण बारामतीत अजित पवारांची असलेली मजबूत पकड पाहता युगेंद्र यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त करत ते मतदारांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करताना दिसत आहेत. दुसरीकडे शरद पवारांनी ही शेवटची लढाई असल्याचं म्हणत येणाऱ्या काळात तरुण पिढीला संधी द्यायला हवी असं वक्तव्य केलंय. मात्र याआधीची त्यांची विधानं पाहता बारामती जिंकण्यासाठी ही त्यांची राजकीय रणनीती असल्याचं नाकारता येत नाही. परंतु बारामतीच्या राजकारणात आणि विशेषतः अजित पवारांसारख्या तगड्या उमेदवारासमोर शरद पवारांची ही भावनिक साथ त्यांना साथ देईल का, हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.